स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. कधी कधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, मी ज्या पद्धतीने आज जगत आहे त्याच पद्धतीने मला पुढची अनेक वर्ष जगायची आहे का? आपल्यापैकी अनेक लोकांना मोठी स्वप्ने असतात. कोणाला यशस्वी व्हायचे असते, कोणाला स्वतःची ओळख निर्माण करायची असते, तर कोणाला आपल्या आयुष्यात शांती आणि आत्मविश्वास हवा असतो. पण स्वप्न आणि वास्तव यामध्ये एक मोठी भिंत असते आणि ती भिंत असते आपल्या सवयींची. आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी ठरवतात की भविष्यात आपण कुठे पोहोचणार आहोत. जर आपण वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहिलो, स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही आणि नकारात्मक विचारांना जागा दिली, तर आपली क्षमता असूनही आपण मागे राहतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की बदलासाठी वर्षाची गरज नसते. योग्य निर्णय घेतला, योग्य दिशा निवडली आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलो, तर काही दिवसातच आपल्या विचारांमध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि जीवनशैलीमध्ये मोठा फरक जाणू शकतो. आज आपण 3 महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. पहिली गोष्ट, नो फॅब म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रवास. दुसरी गोष्ट, मास्टर युअर टाइम म्हणजे वेळेचा मालक बनणे. आणि तिसरी गोष्ट, पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला समजून घेणे आणि योग्य विचारांची शक्ती निर्माण करणे. सगळ्यात आधी समजून घेऊया नो फॅब बद्दल. नो फॅब म्हणजे फक्त एखादी सवय सोडणे नाही, हा स्वतःच्या इच्छांवर, भावनांवर आणि मनावर नियंत्रण मिळवण्याचा एक सराव आहे. आजच्या डिजिटल जगात आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत जे आपले लक्ष विचलित करतात. मोबाईल, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन, इंटरनेटवरील आकर्षणे या सगळ्यांमुळे आपल्या मेंदूला सतत त्वरित आनंदाची सवय लागते. पण यशस्वी लोक एक गोष्ट समजतात, प्रत्येक इच्छा पूर्ण करणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण मिळवते तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो, कारण तिला जाणवते की मी माझ्या मनाचा गुलाम नाही, मी माझ्या निर्णयाचा मालक आहे. पहिल्या काही दिवसात हे कठीण वाटू शकते. मन जुन्या सवयींकडे परत जाण्याचा प्रयत्न करेल, पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला थांबवता तेव्हा तुमची इच्छाशक्ती मजबूत होते जाते. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण दररोज केलेले छोटे प्रयत्न एक दिवस मोठे परिणाम देतात. स्वतःला विचारा, मी माझ्या आयुष्याचा नियंत्रण स्वतःकडे ठेवतोय का? जर उत्तर नाही असेल तर आजपासूनच सुरुवात करा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे वेळेवर नियंत्रण. आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वेळ. पैसे गेले तर परत कमवता येतात, वस्तू गेल्या तर पुन्हा मिळवता येतात, पण गेलेला वेळ कधीही परत येत नाही. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात. फरक फक्त इतकाच असतो की काही लोक त्या वेळेचा वापर करतात आणि काही लोक वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतात. वेळेचा मालक बनायचे असेल तर सर्वात आधी स्वतःच्या दिवसाची जबाबदारी घ्या. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल मध्ये हरवू नका. दिवसाची सुरुवात तुमच्या ध्येयाने करा. तुमच्या आयुष्यात काय महत्वाचे आहे हे ठरवा. दररोज स्वतःसाठी काही वेळ काढा. शिकण्यासाठी वेळ द्या, व्यायामासाठी वेळ द्या, कुटुंबासाठी वेळ द्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला सुधारण्यासाठी वेळ द्या. कारण जो व्यक्ती स्वतःवर वेळ गुंतवतो तो भविष्यात स्वतःचे सर्वोत्तम रूप तयार करतो. वेळेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे फक्त मोठे प्लॅन बनवणे नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त निर्माण करणे होय. आपण अनेकदा विचार करतो की उद्यापासून सुरुवात करेन, पुढच्या आठवड्यापासून बदल घडवेन, पण हा उद्या कधीच येत नाही, कारण बदलाची सुरुवात नेहमी आजपासूनच करावी लागते. तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर सर्वात आधी तुमची सकाळ बदला. ज्या व्यक्तीची सकाळ चांगली असते त्याचा संपूर्ण दिवस सकारात्मक जातो. सकाळी उठल्यावर काही मिनिटे शांत बसा. स्वतःच्या ध्येयाचा विचार करा. आज मला कोणती एक चांगली गोष्ट करायची आहे हे ठरवा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळे काम करत नाहीत, ते काम करण्याची पद्धत वेगळी ठेवतात. ते वेळेला महत्व देतात कारण त्यांना माहिती असते की प्रत्येक मिनिट त्यांना त्यांच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाऊ शकते. आजपासून एक छोटी सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी उद्याच्या दिवसाची योजना तयार करा. तुम्हाला कोणती कामे पूर्ण करायची आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याची यादी करा. जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट दिशा असते तेव्हा मन कमी विचलित होते. आता तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ अवेअरनेस. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या स्वतःच्या विचारांशी असते. आपल्या मनात रोज हजारो विचार येतात. काही विचार आपल्याला पुढे घेऊन जातात तर काही विचार आपल्याला मागे खेचतात.
माझ्याकडून होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही, माझे नशीब खराब आहे, असे विचार आपल्या क्षमतेला कमकुवत करतात. पण सत्य हे आहे की तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार सत्य नसतो. काही विचार फक्त भीती असतात, काही विचार फक्त जुने अनुभवाचे परिणाम असतात. म्हणून स्वतःच्या विचारांना ओळखायला शिका. यालाच सेल्फ अवेअरनेस म्हणतात. स्वतःला समजून घेणे, आपल्या कमतरता स्वीकारणे, आपल्या चांगल्या गोष्टी ओळखणे आणि रोज स्वतःला थोडे चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या मतांचा त्रास कमी होतो. कारण तुमची किंमत लोकांच्या बोलण्यावर नाही तर तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर ठरते. पॉझिटिव्हिटी राहणे म्हणजे आयुष्यात कधीच समस्या येणार नाही असे नाही. पॉझिटिव्हिटी राहणे म्हणजे समस्या आल्या तरी त्यांच्याशी लढण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करणे. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फरक फक्त इतकाच असतो की काही लोक अडचणीमुळे थांबतात आणि काही लोक त्याच अडचणींना आपल्या ताकदीमध्ये बदलतात. जर तुम्हाला स्वतःला बदलायचे असेल तर 3 गोष्टी आजपासून सुरू करा. पहिली, तुमच्या मनावर नियंत्रण मिळवा. दुसरी, तुमच्या वेळेचा आदर करा. तिसरी, तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा द्या. सुरुवातीला छोटे बदल करा. दररोज थोडा व्यायाम करा, थोडे वाचन करा, निरुपयोगी गोष्टींवर कमी वेळ घालवा. स्वतःशी चांगले बोला, कारण तुम्ही स्वतःशी ज्या प्रकारे बोलता त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. लक्षात ठेवा, एक मजबूत व्यक्ती जन्माला येत नाही, ती रोजच्या शिस्तीने तयार होते. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय उद्याचे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता प्रश्न असा आहे की बदलाची सुरुवात केल्यानंतर तो बदल टिकवायचा कसा? कारण अनेक लोक उत्साहाने सुरुवात करतात, काही दिवस मेहनत करतात, पण नंतर पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातात. याचे कारण एकच असते, त्यांनी स्वतःमध्ये शिस्त निर्माण केलेली नसते. प्रेरणा काही दिवसांसाठी असते, पण शिस्त आयुष्यभर साथ देते. ज्या दिवशी तुमचे मन म्हणेल आज नको करूया, त्या दिवशी स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही हा प्रवास का सुरू केला आहे. तुमचे ध्येय आठवा, तुम्हाला कोण बनायचे आहे हे आठवा. कारण ज्याला आपल्या भविष्याची किंमत माहिती असते तो वर्तमानातील छोट्या मोहांवर नियंत्रण ठेवू शकतो. नॉन फॅबच्या प्रवासात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोष देत बसू नका. बदल हा एक प्रवास आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या जुन्या सवयींपासून दूर आणि मजबूत व्यक्तिमत्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे लक्ष फक्त एखादी गोष्ट सोडण्यावर नसावे, तर स्वतःचे नवीन रूप तयार करण्यावर असावे. तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी आणा, नवीन कौशल्य शिका, व्यायाम करा, ध्यान करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कारण जेव्हा तुमचे मन चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त असते तेव्हा चुकीच्या सवयींना जागा कमी मिळते. आता वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. वेळ वाया जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयाची स्पष्टता नसणे. ज्या व्यक्तीला माहिती नसते की तिला कुठे जायचे आहे, ती व्यक्ती कुठेही पोहोचू शकत नाही. म्हणून स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, मला आयुष्यात नक्की काय मिळवायचे आहे? दुसरा प्रश्न, माझ्या आजच्या सवयी मला त्या ध्येयाच्या जवळ नेत आहेत का? तिसरा प्रश्न, मी माझ्या वेळेचा योग्य वापर करतोय का? या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा दाखवतील. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करा, पण त्यांचे गुलाम होऊ नका. तुमचा वेळ कोणत्या गोष्टींमध्ये जातो याकडे लक्ष द्या, कारण तुमचा वेळ जिथे जातो तिथेच तुमचे भविष्य तयार होते. जर तुमचा वेळ शिकण्यात, मेहनतीत आणि स्वतःच्या विकासात जात असेल तर तुमचे भविष्य मजबूत होईल. पण जर तुमचा वेळ सतत तुलना करण्यात, नकारात्मक विचार करण्यात आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये जात असेल तर तुमची प्रगती थांबेल. आता पॉझिटिव्हिटी बद्दल बोलूया. सकारात्मक विचार म्हणजे फक्त सगळं चांगलं होईल असे म्हणणे नाही. सकारात्मक विचार म्हणजे परिस्थिती कठीण असली तरी उपाय शोधण्याची वृत्ती. अपयश आले तर त्यातून शिकणे, चुका झाल्या तर स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे आणि प्रत्येक दिवशी स्वतःची कालच्या तुलनेत चांगली आवृत्ती बनवणे. तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणे बंद करा. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी लवकर यशस्वी होईल, कोणाला वेळ लागेल, पण जो व्यक्ती थांबत नाही, शिकत राहतो आणि प्रयत्न करत राहतो तर नक्की पुढे जातो. लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ तुमची ओळख नाही, तुमच्या जुन्या चुका तुमचे भविष्य ठरवत नाहीत. आजचा निर्णय तुमचे उद्याचे आयुष्य बदलू शकतो. तुमच्यात
बदल करण्याची ताकद आहे, फक्त ती ताकद जागी करण्याची गरज आहे. आजच्या या प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला कोणीतरी दुसरा येऊन मदत करेल याची वाट पाहू नका, कारण तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. तुमच्यात बदल घडवण्याची ताकद आधीपासूनच आहे. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि रोज एक छोटे पाऊल पुढे टाकण्याची. नो फॅब मधून तुम्ही स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण शिकता. वेळेचे महत्व समजून तुम्ही तुमच्या दिवसाला योग्य दिशा देता आणि पॉझिटिव्हिटी व सेल्फ अवेअरनेसच्या मदतीने तुम्ही स्वतःला आतून मजबूत बनवता. खरा बदल बाहेरून दिसण्याआधी मनात सुरू होतो. जेव्हा तुमचे विचार बदलतात तेव्हा तुमच्या सवयी बदलतात. जेव्हा तुमच्या सवयी बदलतात तेव्हा तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझा वेळ वाया घालवणार नाही. मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवेन. मी माझ्या ध्येयासाठी दररोज मेहनत करेन. मी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणार नाही. मी कालच्या माझ्यापेक्षा आज चांगला बनण्याचा प्रयत्न करेन. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही, पण रोज केलेले छोटे प्रयत्न एक दिवस मोठा बदल घडवतात. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणून आज मी इथे आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. फक्त सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस स्वतःची नवीन, मजबूत आणि यशस्वी आवृत्ती तयार करण्यासाठी वापरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा, जे स्वतःच्या आयुष्यात बदल घडवू इच्छितात. अशाच प्रेरणादायी विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात बदल घडवण्याची ताकद आहे. धन्यवाद.